नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच डेंजर असा ट्विस्ट दाखवला जातोय। होय प्रेक्षकांनो, इकडे मात्र आबांना चक्क ब्रेन स्ट्रोक आलाय। आबांची तब्येत एकदमच खालावली का तर विक्रांतने फॅक्टरीचा आता लिलाव करायचं जे काही ठरवलंय ती बातमी कळताच आता आबांना मात्र इकडे अचानक ब्रेन स्ट्रोक येतो आणि आबा पूर्णपणे कोसळून जातात। आज मात्र राणीचा आता इकडे गृहप्रवेश असतो आणि दुसरीकडे विक्रांत आणि उर्मिलाचं कारस्थान मात्र चालू आहे। तर मित्रांनो, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग दाखवलाय, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर मंडळी, आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपण आता पाहतोय विक्रांत आणि उर्मिला आता फॅक्टरीमध्येच असतात। त्यांनी आता फॅक्टरीच्या निलामीचे सगळे पेपर्स वगैरे तयार करून घेतलेले असतात आणि केटीला बोलावतात। केटी, आता मला तुमच्यासोबत काहीतरी महत्त्वाचं बोलायचे आणि आत्ताच्या आत्ता हे डॉक्युमेंट्स वाचा। केटी आता ते डॉक्युमेंट्स वाचतो आणि ती जाहीर नोटीस, महाडिक इंडस्ट्रीजचं आता सगळं लिलाव, ते विकण्यात येणारे हे सगळं बघून मात्र आता केटीला खूप मोठा धक्काच बसतो। केटी म्हणतो, विक्रांत सर, अहो काय चाललंय हे सगळं? केटीला आता खूप मोठा धक्का बसतो। तो सरळ आता विक्रांतला जाब विचारत असतो की सर, अहो काय चाललंय, तुम्ही आपली फॅक्टरी का विकताय? असं बोलल्याच्या नंतर विक्रांत मात्र म्हणतो, तू कामाशी काम ठेव, आगाऊ बोलायचं काम नाहीये। केटी मात्र आता सरळ तिकडे विक्रांतला म्हणतो, तुम्ही अजिबात ही फॅक्टरी विकू शकत नाहीये, ही फॅक्टरी तर आबांची आहे ना, तुम्ही हिला अजिबात विकू शकत नाहीये आणि प्लीज तुम्ही आबांची परमिशन घेतली आहे का? तेव्हा मात्र केटीचं बोलणं ऐकून विक्रांतला खूपच संताप येतो, कारण फॅक्टरी त्याच्याच नावावर असते आणि केटी त्याला आता शहाणपणा शिकवतोय की फॅक्टरी आबांची आहे। आणि हे सगळं फॅक्टरीचे लीगल डॉक्युमेंट वगैरे तो केटीला जेव्हा दाखवतो तेव्हा सरळ सरळ त्याच्यामध्ये असंच असतं की अख्ख्या फॅक्टरीचा मालक फक्त आणि फक्त विक्रांत महाडिक आहे। आता मात्र केटीला खूप मोठा धक्का बसतो। केटी मात्र म्हणत असतो, विक्रांत सर, तुम्ही अजिबात असं करू शकत नाहीये, कारण ही फॅक्टरी आबांची आहे, त्यांच्या कष्टाची आहे। त्यांनी आता इकडे खूप कष्ट करून, जीवाचं रान करून फॅक्टरी वाढवली आहे। आता मात्र मी मालक आहे, मला जे करायचं तेच मी करणार, असं विक्रांत केटीला बोलतो आणि चक्क त्याची कॉलरच पकडतो। होय प्रेक्षकांनो, केटीला अजिबात हे काही मान्य नाहीये, म्हणून आता केटी इकडे विक्रांतला उलट उत्तर द्यायला लागतो। विक्रांत मात्र धावूनच त्याच्या अंगावर जातो आणि त्या दोघांची चांगलीच तूतूमयमय होते। इकडे उर्मिला सुद्धा बघत असते आणि आपण पाहतोय फॅक्टरी माझ्या नावावर आहे, त्याच्यामुळं तू मला शहाणपणा शिकवायची गरज नाहीये। तुला जितकं सांगितलं तेवढं तू काम कर, मालक बनायचा प्रयत्न तू करू नकोस। आताही तुझं आता संपलंच आहे ना इथले सगळं, फॅक्टरीतला तुझा आता शेवटचा दिवस आहे, कारण उद्या आता फॅक्टरीला मी विकणार आहे, फॅक्टरीचा उद्या लिलाव होणार आहे। तेव्हा मात्र फॅक्टरी ज्याची होईल ते तुला धक्के मारून आता इकडून हाकलतील, तेव्हा तुला मी सुद्धा बाहेर काढणार आहे, हे लक्षात ठेव। प्रेक्षकांनो, इकडे मात्र विक्रांतचा संताप अनावर झालाय। केटी तर आता पूर्णपणे बिथरूनच गेलाय। दुसरीकडे राणीला भेटायला आता बुवा सुरेखा आलेले असतात। राणी आता त्यांना भेटते। राणी, अगं सगळ्या गावात तुझीच चर्चा आहे ग, जिकडे पाहावं तिकडं तुझंच नाव आहे। आता आईबाबांना बघून राणीला खूप छान वाटतं आणि इकडे पोरी, तू खरंच आमचं नाव काढलंस ग। तेव्हा मात्र मालती राणीचं भरभरून कौतुक करत असते, खूप कौतुक करते। सुरेखा सुद्धा म्हणते, अगं येता येता मला किती लोक भेटले, सगळेच माझं अभिनंदन करत होते की तुमच्या पोरीनं किती चांगलं काम केलंय, तुमच्या पोरीनं एवढी मोठी केस जिंकली, खूप मोठी वकिलती झाली, असं सुरेखा सांगत असते। आणि राणी मात्र आता, बरं आई, आता या तुम्ही बसा, थोडं आरामात बोलू आपण। आणि इकडे मात्र मालती राणीची भरभरून आता तारीफ करत असते। सुरेखाला खूप आनंद होतो। इकडे इंद्रजितने मात्र आता घरात एंट्री केली आहे, ते म्हणजे काही डेकोरेशनवाल्या लोकांसोबत। घर सगळं सजवायचे, कारण आज त्याला राणीचा जबरदस्तपैकी आता गृहप्रवेश करायचा असतो। मस्तपैकी फुलं वगैरे तो घेऊन येतो आणि सगळं डेकोरेशन करायचे त्या माणसांना तो सांगतो आता कसं करायचं, कुठे फुलं लावायची, कुठं काय करायचं। इकडे इंद्रा मात्र आबांना बोलतो, आबा तुम्हाला आता एक गोष्ट सांगू का, तुम्ही आता इकडे थोडंसं लक्ष द्या। इंद्रा, काय चाललंय सगळं? इंद्रा बोलतो, आबा हे सगळं राणीच्या गृहप्रवेशाची तयारी आहे आणि तिला अजिबात काही माहिती नाहीये, तर प्लीज तुम्ही हे सगळं सरप्राईज ठेवा। मग आता इकडे राणी इंद्रा मस्तपैकी तयार व्हायला त्यांच्या घरात जातात आणि प्रेक्षकांनो, इंद्र आता फटाफट कुर्ता उरता घालून तयार होऊन जातो आणि इकडे बाहेर सुद्धा येतो। पण आता तो राणीला म्हणतो, राणी अगं तू तयार हो ना, तू आता कुठले कपडे घालणार आहेस? आता मी तर घातले बाबा तू आणलेला कुर्ता पायजामा, पण आता तुझं काय, तू आता तयार हो ना गं, मी पण तुला तयार व्हायला मदत करू लागतो। इकडे मात्र प्रेक्षकांनो, इंद्रा 2च मिनिटात तयार झाला, वरून राणीच्याही मागे लागलाय। आता राणी म्हणते, सर तुम्ही प्लीज जा ना, मला वेळ लागतोय आता इकडे तयारी
करायला. तेव्हा मात्र आता इंद्राने निळ्या कलरचा कुर्ता पायजामा घातलाय, त्यामुळे राणीला तो खूपच आता आवडतो. राणी एकसारखं इंद्रजित सरांकडे बघते आणि आता इकडे इंद्रासुद्धा मस्त मूडमध्ये येतो. फटाफट मुद्दामून राणीला आता मागे लागलाय. चल ना, तयार हो ना तू, इकडे कपडे चेंज कर ना, आता मी कसे केले मग तू पण आता फटाफट तयार हो, चल माझ्या समोर तयार व्हायचे, मीच तुला आता तयार करणार आहे. आता इंद्रा बोलतो, मी कसं, मी तुझ्या समोर आता कपडे चेंज केले, तुझ्या समोर मेकअप केला ना, मग आता तुझा नवरा आहे मी, मग माझा तर एवढा हक्क आहे. आता मात्र प्रेक्षकांनो, इंद्राचा मूड काहीतरी वेगळाच असतो, राणीला ते कळतं आणि राणी मात्र इंद्राला चक्क आता खेचत बाहेरच काढते. सर तुम्ही प्लीज जा ना, मला तयार व्हायचंय. इकडे मात्र मालती इंद्राला बघते, काय इंद्रा मस्त दिसतोय रे तुला निळा कुर्ता, आज काही खरं नाही बाबा. तेव्हा मात्र इंद्रा हसत असतो आणि तो बोलतो, आई तुम्ही सगळे आता रेडी व्हा, आपल्याला प्रोग्राम करायचा आहे. इकडे बुवा सुरेखा सगळेच आलेले असतात आणि इंद्रा मात्र बोलतो, इतका वेळ कसा काय लागतो ग तुम्हा बायकांना, मला कळतच नाही आहे बाबा, 5 मिनटात तयार व्हायचं. आबा बोलतात कसा लागतो ना बायकांना, आपल्यापेक्षा जास्त वेळ लागतो. कसं आहे, आपण कसं सुंदर दिसू शकतो, आपण कसं आता नवऱ्याला टार्गेट करू शकतो. आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो आबा बोलत असतात, ते म्हणजे मालतीला टांट मारत असतात. तेवढ्यातच आता राणी बाहेर येते आणि राणीला पाहून इंद्रा मात्र तिच्याकडे एकटक आता हरवूनच जातो, तिच्याचकडे बघत राहतो. राणी खूप सुंदर दिसत असते, एकदम मराठमोळी तयार झालेली असते आणि मालती मात्र इंद्राला म्हणते, काय इंद्रा कळलं का आता बायकांना का वेळ लागतो, ते कळलं आता, नजर हट्टी आहे का माझ्या सुनेवरून, आणि बायकांना का उशीर लागतो हे आता तुला कळलंच असेल. तेव्हा मात्र राणीला ते टोमणा मारते, इंद्रालाही टोमणा मारते आणि त्यानंतर इंद्रा बोलतो, आबा मला तुमची आता एक परमिशन पाहिजे, मला राणीला एक थोड्या वेळासाठी कुठेतरी घेऊन जायचे, मी जाऊ का. आबा बोलतो, अरे बाबा माझी तर परमिशन आहे, तुझ्या आईची परमिशन घे आणि जा, आणि फक्त लवकर वापस या. इंद्रा राणी मस्तपैकी प्रेक्षकांनो गाडीत बसून एका स्पॉटवरती जातात. इंद्रा राणीला एका मंदिरात घेऊन येतो आणि तिकडे मात्र आपण पाहतोय इंद्रा राणी खूप रोमॅन्टिक मूडमध्ये असतात. आणि दुसरीकडे प्रेक्षकांनो आपण पाहतोय फॅक्टरीच्या तिकडं आता विक्रांत उर्मिलाचं जे काही असतं लिलावाचं, तो मोठा आता पेपर त्यांनी आता एका मोठ्या बोर्डवरती चिपकवून दिलेला असतो. आता तिकडे सगळ्या कामगारांना सांगितलं जातं की फॅक्टरीचे जे काही ओनर आहेत विक्रांत महाडिक, त्यांचा आदेश आहे की आता आपल्या महाडिक इंडस्ट्रीचा म्हणजे फॅक्टरीचा उद्या लिलाव होणार आहे. आजपासून आता 3 दिवसानंतर आपली फॅक्टरी आपली राहणार नाही आहे. आणि तेव्हा मात्र सगळ्याच कामगारांना धक्का बसतो. इकडे मात्र त्यांनी मोठं पोस्टर लावलं आहे आणि ते बॅनर बघून आता रतन गोट्या सगळ्यांना शॉकच बसतो. प्रेक्षकांनो इकडे मात्र आता राणीच्या गृहप्रवेशाची तयारी चालू असते आणि दुसरीकडे राणी आणि इंद्रा एका स्पॉटवर गेलेले असतात. इंद्रा आता बोलतो, राणी आपण इकडे का आलोय माहिती आहे तुला, आता एकदा मी इकडे आणलं होतं, तुझ्या पायाला ठेच लागली होती, तुझ्या पायातून रक्त येत होतं, परंतु मी तुझी काळजी घेतली नव्हती. मला आत्ता कळतंय किती आता तुला वाईट वाटलं असेल, तुझा पाय मुरगळला होता आणि तसाच मी तुला सोडून निघून गेलो होतो. राणी प्लीज आय एम सो सॉरी, मला तू माफ कर. आणि इंद्रा मात्र चक्क गुडघ्यावर बसून राणीची कान पकडून माफी मागत असतो. राणी बोलते, सर अहो जुन्या आठवणी ना मी माझ्या मनातून कधीच काढून टाकल्या, तुम्ही असं करू नका, तुम्ही प्लीज आता इथे गुडघ्यावर वगैरे बसू नका. माझ्या मनात असं अजिबात काही नाही आहे, कुठल्याच जुन्या आठवणी घाणेरड्या आठवणी मी तर मनात अजिबात ठेवत नाही. मला फक्त आता माझं आयुष्य तुमच्यासोबत काढायचे आणि माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे इंद्रजित सर, आणि यापुढे असं अजिबात तुम्ही मला माफी वगैरे मागायची नाही. तेव्हा आता इंद्रा मात्र राणीला सॉरी करत असतो आणि माझं जर आता इकडे चुकलं असेल ना राणी, प्लीज तुझ्या मनातून काढून टाक, अजूनही मला त्या गोष्टीबद्दल वाईट वाटतंय. इंद्राला खूपच रिग्रेट होत असतं आणि दुसरीकडे राणी मात्र इंद्राला आता नका सर प्लीज असं करू नका असं बोलते आणि एकमेकांना दोघं जण घट्ट मिठी मारतात. इकडे राणी बोलते, सर तुमच्यावर माझं खूप प्रेम आहे, जीवापाड प्रेम आहे. इंद्रासुद्धा आता तिला आय लव्ह यू बोलतो आणि दोघं मात्र आता वेगळ्याच मूडमध्ये असतात. प्रेक्षकांनो इकडे मात्र आता राणीचा गृहप्रवेश आहे म्हणून राणी इंद्रजित वापस घरी यायला निघतात. इकडे आपण पाहतो तर काय, आता सगळे कामगार जेव्हा राणीचं कौतुक करत असतात, आज राणी मॅडमचा आता कार्यक्रम आहे, राणीचा आपल्या आता इकडे गृहप्रवेश आहे म्हणून सगळे कामगार आता अर्ध्या दिवसाची सुट्टी काढून फॅक्टरीमधून राणीच्या तिकडे बंगल्यावर जायला निघतात. तेव्हाच विक्रांत येतो आणि काय अर्ध्या दिवसाची सुट्टी बिट्टी तुम्हाला अजिबात मिळणार नाही आहे, काही झालं तरी तुम्ही जर अर्ध्या दिवसाची सुट्टी काढली तर तुम्हाला परमनंट सुट्टी मी देणार आहे, हे लक्षात ठेवा. असं म्हटल्यावर प्रेक्षकांनो रतन गोट्या सगळे आता शॉकिंग नजरेनं बघतात आणि
आता कसं जायचं, राणीच्या कार्यक्रमाला तर जावंच लागणार असं बोलून आता जेव्हा त्या बोर्डकडे त्यांचं लक्ष जातं तेव्हा मात्र ते लिलावाची नोटीस बघून गोट्याला तर धक्काच बसतो. आता प्रेक्षकांनो, इकडे आजचा भाग तर संपलाय. उद्याच्या भागात आपण पाहतोय राणी आणि इंदिरा घरी पोहोचता क्षणी इकडे मात्र जबरदस्त पद्धतीने आता राणीच्या गृहप्रवेशाची तयारी चालू असते. राणी इंदिराचं जंगी स्वागत होत असतं आणि तेवढ्यातच आता गोट्या येतो. गोट्या मात्र आता म्हणत असतो की आबा, अहो आपल्या फॅक्टरीचा लिलाव होणार आहे. आणि त्या क्षणाला सगळ्यांना शॉक बसतो आणि इकडे सगळेच आश्चर्यचकित होऊन गोट्याला विचारतात, काय बोलतोयस तू? तेव्हा मात्र धक्कादायक बातमी आता आबांच्या कानावर पडते की फॅक्टरीचा लिलाव आहे. आबा मात्र हे ऐकता क्षणी प्रेक्षकांनो अक्षरशः कोळमडून पडतात. त्यांना अक्षरशः ब्रेन स्ट्रोक येतो आणि चक्कर येऊन आबा मात्र खालीच पडतात. आबा मात्र आता त्यांच्या जीवाचं काही बरं वाट होणार आहे का? इंदिरा आता आबांना कसा वाचवणार आणि फॅक्टरीला कसा वाचवणार हे पाहणं फार रंजकदार ठरणार आहे. आणि दुसरीकडे विक्रांतमुळे खरंच आता आबांचा जीव जाणार आणि इकडे मात्र विक्रांत उर्मिलाने असंही ठरवलंय की अजित आणि रत्ना काकीचं सुद्धा आता श्राद्ध घालायचं. तर मित्रांनो, येणाऱ्या भागात आता खूप मोठे ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे सगळं जाणून घेण्यासाठी हुकुमाची राणी ही या मालिकेचे अपडेट, एपिसोड रिव्ह्यू आणि अपकमिंग अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.